रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत योजनेचे श्रेय घेण्यापेक्षा तिचा प्रभावी पाठपुरावा करणे अधिक महत्त्वाचे आहे असे म्हटले आहे. योगेश कदम यांनी सांगितले की या योजनेसाठी नगरविकास विभागाकडे सुमारे 1.25 वर्ष सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यावेळी नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यानंतर योजनेला मंजुरी मिळाली. मात्र आरोग्य विभागाच्या जागेसंदर्भातील प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्यामुळे योजना सुरू होऊ शकलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्याबाबत चर्चा झाल्याचाही दावा त्यांनी केला. त्यासाठी 42 कोटीची नळपाणी योजना या ठिकाणी मंजूर झाली आहे. खासदार सुनील तटकरेंनी या संदर्भामध्ये माध्यमांना माहिती दिली आणि कशा प्रकारे त्यांनी मंजूर करून याच्यामध्ये सांगितलं. त्यांनी कशा प्रकारे मंजूर करून आणली ह्याचा खुलासा केला असं बरं झालं असतं. फक्त मी जेव्हा माझ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जी आर टाकला, खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कडे असलेलं नगर विकास खातं ह्याची ज्यावेळेस बैठक झाली, त्या बैठकीच्या ज्यावेळेला मिनिट्स आले त्या वेळेपासून आम्ही याचा आणि त्याच्या अगोदरपासून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. गेले 1.25 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा केला. रोडगेजी याचे CEO आहेत मंडणगड नगरपंचायतचे, त्यांच्या संपर्कामध्ये राहून आमच्या नगरसेवकांनी सगळा प्रस्ताव तयार करून घेतला. अजून पण कदाचित खासदार महोदयांना माहिती नाही आहे, नळपाणी योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्याचं योजनेकरिता आरोग्य विभागाच्या एका जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत योजना ही कार्यरत किंवा ह्याचं योजनेचं काम चालू होऊ शकणार नाहीये. ही त्यांना कळायची माहिती पण नाहीये, कारण ते पाठपुरावाच करत नाहीये. मंत्रालयामध्ये फाईल सध्या ती कुठे आहे हे पण त्यांना मला माहिती नसावं. आता आरोग्य विभागाची ज्या जागेची मागणी केली आहे तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे 4-5 दिवसापूर्वी पोहोचलेला आहे. कालच मी आरोग्यमंत्री महोदयांची चर्चा देखील केलेली आहे की 2 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल, म्हणजे आरोग्य विभागाची जागा ही नळपाणी योजनेकरता उपलब्ध होईल आणि मग या नळपाणी योजनेचे टेंडर प्रोसेस वगैरे सगळी पूर्ण होईल आणि त्या योजनेचं काम चालू होईल. तर ठीक आहे, आता ओढून ताणून त्यांनी त्यांची नगरपंचायत त्यांनी नगराध्यक्ष त्यांचा बसवला होता, परंतु मला आठवते ज्यावेळेस मी दापोलीच्या राजकारणामध्ये सुरुवात केली त्या सुरुवातीपासून मी शब्द दिला होता आणि कुठलेही राजकारण न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आज ही योजना आपण मंजूर करून घेतलेली आहे आणि मला आठवतं कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही. आज माझा तिथे माझा विचाराचा नगराध्यक्ष नसताना देखील नगराध्यक्षांनी या बाबतीमधली कुठलाही पाठपुरावा शासन स्तरावरती केलेला नाही. फक्त आज त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष म्हणून ते एक क्लेम करतात. ठीक आहे, ह्याच्यामुळे त्यांना काही वेगळं सुख मिळत असेल तर त्यांना त्यांचं सुख लाभ झालं.